विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। या उड्डाण पुलामुळे मुंबईकरांचा प्रवास 30 मिनिटांनी कमी होणार आहे। विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी 12 मीटर तर लांबी 615 मीटर इतकी आहे। सद्यस्थितीत विक्रोळी उड्डाण पुलाची पूर्व दिशेची सर्व कामं पूर्ण झालेली आहेत। या पुलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। पूर्व द्रुतगती मार्गावरून विक्रोळी रेल्वे स्थानकावरून थेट आता लाल बहादूर शास्त्री मार्गावर जाता येणार आहे। ते म्हणजे की आता विक्रोळी रेल्वे स्थानकावरून जाणारा मुंबई महापालिकेने तयार केलेला पुलाचं काम जे ते पूर्णत्वास आलेलं आहे। माझ्या समोरची हे दृश्य जी तुम्हाला पाहायला मिळतात ती याच पुलाचे खरं तर 565 मीटरचा हा पूल आणि 12 मीटर रुंदीचा पूल जो आहे तो त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। अगदी शेवटची डागडुजीची आणि रंगरंगोटीची कामं जी आहेत ती या पुलाची सुरू आहेत। नुकतंच जे ते सहआयुक्त अभिजित बांगर यांनी सुद्धा या पुलाच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आदेश दिलेले आहेत की 31 मे पर्यंत या पुलाचं संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण करा आणि त्याच्यानंतर महापालिकेकडून वाहतूक विभागासोबत चर्चा केली जाईल आणि हा पूल मुंबईकरांच्या सेवेसाठी जो आहे तो खुला करण्यात येईल। आणि या मार्गावरून पश्चिमेला म्हणजे जो लाल बहादूर शास्त्री मार्ग आहे त्या ठिकाणी जायला नेहमी वळसा घालून जावं लागतं, एकतर घाटकोपरचा रस्ता किंवा मग कांजूर मार्गावरून जावं लागतं। पण आता थेट विक्रोळी रेल्वे स्थानकावर तयार होणाऱ्या पुलावरून तुम्ही 30 मिनिटं तुमची वाचणार आहेत आणि तुम्ही थेट लाल बहादूर शास्त्री मार्ग म्हणजे पूर्व द्रुतगती मार्गावरून थेट लाल बहादूर शास्त्री मार्गाला जायचा रस्ता जो आहे तो सुरू झालेला आहे। त्यामुळे आता हा पूल जो आहे तो तयार झालेला आहे आणि मुंबईकरांच्या सेवेमध्ये हा पूल जून महिन्याच्या मध्यपर्यंत सुरू करण्यात येईल असं महापालिकेचं म्हणणं आहे। महापालिका 31 मे पर्यंत या पुलाची कामं पूर्ण झाल्यानंतर महापालिका वाहतूक विभागासोबत चर्चा करेल आणि त्याच्यानंतर तारीख ठरेल आणि मग हा पूल जो आहे तो मुंबईकरांसाठी खुला होईल आणि त्याच्यामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातली 30 मिनिटे दररोजची जी आहे ती वाचणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।